आज आपलं जे हे मोजणी केंद्र आहे या ठिकाणी माननीय ऑब्झर्वर साहेब सुद्धा आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपलं जे स्ट्रॉंग रूम असते ऑब्झर्वर यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम ओपन केली जाईल। त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स पण असतील आणि त्यानंतर मग साधारणतः 8 वाजता जो आपला पहिला राऊंड आहे त्याच्यामध्ये तो पोस्टलचा राऊंड असतो। आपले जे पोस्टल मतं आहेत आणि ऑनलाईन आलेली जी सर्व्हिस वोटर जे असतात ज्यामुळे आपल्या आर्म फोर्समधले मतदार असतात त्यांची मताचं काउंटिंग सुरू होईल आणि 8:30ला पहिली जी फेरी असेल ईव्हीएमची CUची कंट्रोल युनिटची ती सुरू होईल आणि साधारणतः मग आपल्याकडं किमान आपल्याकडे जे 6 मतदारसंघ आहेत किमान 22 आणि जास्तीत जास्त 30 फेऱ्या आहेत। एका फेरीला अंदाजे साधारणतः 30 मिनिटाचा वेळ इन्क्लुडिंग त्याचं टॅब्युलेशन आणि हे करण्यासाठी आपल्याला अपेक्षित आहे। साधारणतः दुपारी 2 पर्यंत आमचा अंदाजे सर्व EVM पूर्ण होईल। साधारण आमची जी टपाली आहे ती 4 ते 5 वाजेपर्यंत पूर्ण टपाली मतदान मोजण्याची पूर्ण तयारी। साधारणतः मग 6 वाजल्यानंतर आपलं जे व्हीव्हीपॅटचं काउंटिंग असतं त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघातले 5-5 जे मतदान केंद्र आपण रँडमली सिलेक्ट करतो त्यांच्या ज्या चिठ्ठ्यांचं मोजणी आहे ती त्यानंतर होईल आणि ती प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतर साधारणतः रात्री उशिरा आपलं 10 किंवा 11 वाजता मग आपल्याला जे सर्टिफिकेट आहे ते देण्याची कारवाई आमच्याकडून पूर्ण केली जाईल। सर प्रशासनाने प्रामुख्याने आज आपलं जे 100 मीटरचा जो परिसर आहे मतदान मोजणीचा हा पेडेस्ट्रियन झोन आहे। या ठिकाणी फक्त काही भाविक लोकांनाच मोबाईल अलाउड केलेले आहे आणि शहरामध्ये जे मुख्य चौक आहेत त्या ठिकाणी 144 लागू केलेले आहे आणि दारूबंदी जोपर्यंत इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर होत नाही रात्री जोपर्यंत आम्ही सर्टिफिकेट इश्यू करत नाही तोपर्यंत हे दारूबंदी लागू राहणार आहे। आज जसं बघितलं टेक्निकली रात्री आज दिवसभर आणि रात्री उशिरा जेव्हा ते आमचं सर्टिफिकेट इश्यू होईल तोपर्यंत दारूबंदी राहणार आहे। त्याचबरोबर कुठलीही मिरवणूक वगैरे आहे त्याला सुद्धा परमिशन नाही आहे आणि सर्व जे उमेदवार आहेत आणि जे प्रतिनिधी असतील त्यांना शांततेने आम्हाला प्रशासनात सहकार्य करण्याचं आवाहन मी आपल्या मार्फत करतो। धन्यवाद। ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका।